त्यांचा मी या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आयोजित मान्य श्री विजयशीठ पाटील चषक 2025-26 हा महासोहळा, या महासोहळ्यातील आपण पाहतोय तिसऱ्या फेरीतील हा सामना पाहतोय. एका बाजूला अबू स्पोर्ट्स खार्डी तर त्यांच्या बाजूला प्रशांतजी सातवी यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन सन्मानित केले जाते. अभिषेक याला अप्रतिम कामगिरी केली होती. होता मॅन ऑफ द मॅच. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, काय घडते काय बिघडते. भीमरसाठी रेफर केलं गेलंय. लक्षात घ्या, स्क्वेअर लेगचा जो पॉईंटचा कॅमेरा आहे तो कॅमेरा या ठिकाणी कव्हर नव्हता, तरी सुद्धा आपण समोरच्या कॅमेऱ्यातनं बघतोय. फेअर डिलिव्हरी, फेअर थोडंसं पुढे आहे, लक्षात असू द्या. आणि डीप होतोय बॉल, फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता फुलटस बॉलला, परंतु चेंडूने उंची जास्त घातली होती, लांबी थोडीशी कमी. आणि पहिल्या तर पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. चला, पहिल्या विकेटवरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट डाऊन झालाय. देवा हा डगावच्या आशाला पोहोचलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅकवरती संदेश वाघे येतोय. न्यू बॅटर विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये, डॉट चेंडू आलाय. अचूक टप्प्यावरती यावेळेस हा चेंडू हाताळला होता विकास यांनी. विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. बघा, आडव्या बॅटचा वापर करतोय फलंदाज संदेश. जर सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढलास तर नक्कीच सिंगल किंवा डबल धाव आली असती, परंतु आडव्या बॅटचा वापर करतोय आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत, म्हणजे 3 चेंडू डॉट आलेत यावेळेस पाहिलं तर. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये हा चेंडू हाताळला होता. या सामन्याला आपल्याला पंच कळवतीलच. यस, सेफ आहे. पॉपिंग क्रीजमध्ये आपण पाहतोय बॅटर सुखरूप पोहोचलाय. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, पुल केलाय, फटका तर फसला, शत्रक्षक येतोय परत. बघा, सुंदर झेल, फलंदाज ठरतो इथे फेल. संदेश यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. बघा, उमेश सारखा बॅटर नॉन स्ट्राईक एंडला एक विकेट समावून उभा आहे. फलंदाज बाद. ते विचार केला, पहिल्या षटकात तिला 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती देवा यांची. बघा, रिप्लेमध्ये सुद्धा पहा, हाफ ट्रॅकवर होता, थोडंसं लांबून हा चेंडू खेळून काढला. त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडूने उंची सुद्धा नाही घातली आणि लांबी सुद्धा कमी घातली आणि सुंदर झेल घेतलाय. प्रणय यांनी सुंदर झेल घेतला. तर क्षेत्रामध्ये पाहिलं 2 झेल
इथे घेतल्यात प्रणय यांनी, सुंदर झेल. आणि अजून एक विकेट पाहिलं तर तंबूच्या आशाला गेलाय. अजून सुद्धा पाहिलं तर 2 विकेट तंबूच्या आशाला गेल्यात आणि धावसंख्येचा फलक अजूनपर्यंत पाहतोय पण शून्यावरती आहे. म्हणजे एकही धाव खर्च इथे केली नाही आहे. चांगली गोलंदाजी. पहिलं विकेट मेडन ओव्हर येईल का? बघा मागच्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्या सकाळच्या सत्रामध्ये होता उमेश, त्याला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडलाच उभं गेलाय. शेवटचा बॉल या षटकातील. विकेट मेडन येईल का? यावेळेस खोलगट टप्प्या चेंडू. बघा चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. काय षटक हाताळलाय विकास यांनी, अप्रतिम. बॅटला चेंडू स्पर्श करून हा सरळ निघून गेलाय एका सिंगल धावेसाठी डी झोन मध्ये. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 गडी पाहिले तर तंबूच्या आशाला गेलेत. थँक्यू व्हेरी मच डीजे महेंद्र पवार. आपण पाहतोय डीजेच्या भूमिकेमध्ये. बघा पुन्हा एकदा दुसरी षटक चालू झालंय आणि उमेश बुरे नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक नाही मिळाली, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिला चेंडू पाहिला तर नॉन स्ट्राईक एंडला थांबल्यात. दुसऱ्या हाताळण्यासाठी आपण पाहतो रुपेश यांना. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बघा पुलचा फटका आणि फलंदाज बाद. विकेट डाऊन. यस थँक्यू व्हेरी मच डीजे. बघा इथे काय घडते. उमेश यांना या षटकामध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती नॉन स्ट्राईक एंडला ठेवलंय. विकेट आहे ते. स्ट्राईक एंड करून सातत्याने पाहिलं तर विकेट येत आहेत, डॉट येत आहेत, परंतु उमेश नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. उमेश यांना स्ट्राईकवरती आणण्याचं काम यावेळेस बॅटरला करावं लागेल. न्यू बॅटर आपण पाहतोय मनोहर येतोय बॅटिंग मार्कवरती. रुपेश यावेळेस कट केलाय. बॉलला सरळ पाहता पण पॉईंट रिझनमध्ये ढकलून काढलाय. एक सिंगल येईल. आता उमेश दुसरा धावाचा प्रयत्न नक्कीच करणार नाही, कारण त्यांना स्ट्राईक घेणं गरजेचं होतं आणि ते स्ट्राईकवरती आल्यात. 8 चेंडू यावेळेस पाहिलं तर संपलेले आहेत. 8 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 8 चेंडू नंतर उमेश भुरे जो सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच लगातार ज्याने पटकावले होते तोच बॅटर आता स्ट्राईकवरती आलाय. आता उमेशवर थोडंसं दबाव असेल, कारण 8 बॉल झालेत आणि 8 बॉलमध्ये फक्त आणि फक्त स्कोअरवरती धावा 2 लागल्यात आणि महत्त्वाची बाब म्हणजे 3 विकेट त्यांच्या तंबूच्या आशाला गेल्यात. थोडंसं दबाव असेल उमेशवर, परंतु रुपेश यांना चांगले गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ. मिस्टायमिंग झालाय का? यस मिस्टायमिंग झालाय. बघा चुकी होते तिथे. काय घडते काय बिघडते बघा तिकडे. मला वाटते अजून सुद्धा बॉल त्यांना सापडत नाहीये. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि हे सोडवताना पाहिलं नाहीये. जी महत्वाची विकेट होती उमेश यांची, त्यांचा झेल सुटलाय. साधा सुप्पा झेल इथे धरतीला दान केलंय. म्हणजे बघा लग्नातला लाडू तर नक्की खायला मिळाला होता फिल्डरला, पण तो खाता आला नाहीये, तो सांडला गेलाय आणि जीवनदान मिळालं इकडे बॅटर उमेशला.
परंतु पाहतोय उमेश नॉन स्ट्राईक गेलेला आले. 3 धावा आल्या. 3 धावांनी धावफलक पासून 5 वर जाऊन पोहोचते. 1.3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. पंचांकडे अपील केली जाते, पण तो पंच बॅटला लागला बॉल. यस, लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. लेग बायच्या रूपामध्ये बॅटला लागलाय का? ओके, असं बॅटच्या इनर एजला लागला होता आणि त्यानंतर त्याच्या थाईजवर जाऊन लागलाय बॉल. एक सिंगल येते. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा उमेश स्ट्राईकवरती येतोय. एक चेंडू फेस केलाय आणि पाहिलं तर 3 धावेवरती वेळ ते खेळतोय आणि स्कोरबोर्डवरती धावा पाहतो पण 6 लागल्यात. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला. या बॉलला स्क्वेअर लेग रिझर्व्ह शतरक्षक आहे त्याच्याकडे थोडंसं फंबल झालंय बघा, चुकी झाली. ते फक्त ना फक्त एक सिंगल धाव होती, तिकडे 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहतोय 8 वर जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल रुपेशांचा षटकातील विचार केला तर चांगली गोलंदाजी केलाय रुपेशांनी, परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाहीये. बघा थोडंसं बॅकफूटवरती यावेळेस पाहतो अबू स्पोर्ट्स खाडे संघाला आहे. पाहतोय आपण, कारण मोठे फटके आले नाही आहेत. उमेशांना स्ट्राईक फार कमी मिळालाय. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु पंचांचा इशारा येतोय नोचा. विकेटच्या बाहेर हा चेंडू लँड झाला होता. पंचांचा इशारा नोचा आलाय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची नक्कीच संधी मिळाली जाते बॅटर उमेश यांना. फ्री हिटचा बॉल आहे. उमेश नक्कीच प्रयत्न करतील मोठ्या फटक्याला कन्वर्ट करण्यासाठी. रिप्लेमध्ये सुद्धा पहा, पण खूपच बाहेर हा चेंडू लँड झाला होता. यावेळेस स्लॉक केला या बॉलला ऑन साईडला. फिल्डर आहे तिकडे बघा, त्यांच्याकडून पुन्हा एकदा चुकी झाली. मग तो फ्री हिटचा चेंडू होता. हा झेल सुटला ते महत्वाचं नाही, परंतु बघा फेकी थोडीशी खराब होते आणि ते पळून नक्कीच 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 3री धाव कंप्लीट आहे का? आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसऱ्या पंचांसाठी रेफर केले जाते स्क्वेअर लेग पंचांकडून. रिप्लेमध्ये पाहूया आपण काय घडते काय बिघडते. नॉट आउट असेल, कारण त्यांचा पाय यष्टांना अगोदर लागला होता. जेव्हा बॉल कलेक्ट करायच्या अगोदर त्यांचा पाय यष्टांना लागला होता आणि यष्ट उद्ध्वस्त झाल्या होत्या. ते 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या बसतो आपण 12 वर जाऊन पोहोचते. षटक समजून दुसरं 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चला पाणी घेऊन जायचं आहे आणि एक सुमूत्र संगीत ऐकूया आणि चालू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पण परत येऊया. ड्रिंक्स ब्रेक झालाय. शेवटच्या षटक हाताळती गोलंदाज सज्ज असलेला प्रकाश माने येतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकवरती आहेत उमेश. उमेश यांना यावेळेस परिश्रम करावे लागतील, कारण संघ थोडंसं बॅकफूटवरती आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावा नक्कीच बनवले गेले आहेत, परंतु इथून मोठ्या धावसंख्येपर्यंत वाटचाल करावी लागेल. एक फायटिंग टोटल जे काय असते ते सेट करावं लागेल. इथून 30 ते 35 धावा एक चांगलं टोटल मानलं जाईल. सायलेंट नोकरीपाडा संघ सुद्धा पाहिला तर तितका ताकदीचा आहे. यावेळेस हाफ ट्रॅकवर फटका तर फसलाय. फिल्डर आहे बघा, इथे सुद्धा एक झेल सुटलाय बघा. मला वाटते 3रा झेल हा ते ड्रॉप केला जातोय.
उमेशांचा. म्हणजे जेवणदान तर इकडे नक्कीच मिळते उमेशांना. बघा बॅट्समॅनला फिल्डरची नक्कीच साथ मिळते, परंतु गोलंदाजाला इथे साथ मिळत नाहीये. गोलंदाज सातत्याने विकेट घेण्याचा ट्राय नक्कीच करतोय, परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाही. यावेळेस पाहतो आपण रिप्लेमध्ये बघा सोपा झेल होता, इथे झेल घेणं महत्त्वाचं होतं. बाउंड्री लाईन मला वाटते तिथून 3 फूट तरी लांब असेल, तरी पण हा झेल सुटलाय. कॅच नाही तर मॅच सुटलाय, कारण इथून आता मोठे फटके येणं उमेशकडून नक्कीच धोकादायक ठरू शकतोय. परंतु यावेळेस पाहिलं तर डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर अवांतर धाव. बघा यावेळेस थोडंसं प्रेशरमध्ये आपण प्रकाशांना पाहतोय, कारण मागच्या चेंडूवरती झेल सुटलाय. त्यानंतर पाहिलं तर कमबॅक करण्याचं काम करताना थोडंसं दिशाईनं हा चेंडू हाताळलाय. यावेळेस वा 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 काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम. स्वतःवरती विश्वास दाखवलाय यावेळेस प्रकाशांनी. आदरणीय सन्माननीय प्रीतमजी जाधव साहेबांना मी विनंती करतोय, त्यांनी कृपया करून आमच्या VIP डायजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे आणि या चालू असलेल्या मॅचचा आनंद लुटायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा मॅचमध्ये परत जातोय. आडव्या बॅटचा वापर केलाय, बघा तिकडे मिसफील्ड होते. 2 फिल्डरला चकवून हा चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय नशिबाचा चौकार. 4 धावा. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़ है यार. कोई ने जबरदस्त थँक्यू डीजे. बघा इकडे कॉमेंटरसाठी सुद्धा इथे कमेंट आले संतोष सातवी याच्याकडून. अमर कोळी म्हणून फेमस आहेत. सागरमाई भाऊजी खूप सुंदर आयोजन आणि कॉमेंट्री, धन्यवाद त्यांना सुद्धा. असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. तर पाहतोय आपण 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे या मॅच मध्ये. कमीत कमी इथून 2 षटकार लागणं गरजेचं आहे उमेशांच्या बॅटमधून. 7 चेंडूमध्ये 14 धावांवरती खेळतोय वैयक्तिक. यावेळेस सोडून दिलाय ऑप्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांची श्रा वाईटचा येतोय. 1 अवांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. पंच जर कर्णधार असेल तरच तो रिव्ह्यू मानला गेला जाईल. कर्णधारांनी जर रेफर केला असेल तर. याचं बॅटिंग फिल्डिंग करणारे संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट्ससाठी. व्हाईट बॉल असेल. फिल्डिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू गमावलाय. पंच लक्षात ठेवायचं आहे, यस जेव्हा कर्णधार रिव्ह्यूसाठी रेफर करेल त्याच तेव्हा तो ग्राह्य धरला जाईल. 3 बॉलचा अजून सुद्धा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. फुलटॉस बॉल होता आणि बॉल सरळ डी झोन मध्ये गेलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा. बघा बीमर हाताळलाय गोलंदाज प्रकाश यांनी. धावसंख्या पाहतो आपण 23 वर जाऊन पोहोचते. बघा जे रन रेट गाठायचं होतं, जे फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जात होता, तो नक्कीच यावेळेस चांगल्या रीतीने पूर्ण केलाय. तर उघडा डोळे पहा नीट. बघा भरपूर वरती होता हा बॉल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीट. मुक्त फटका खेळण्याची संधी उमेशकडे आहे. यावेळेस आडव्या बॅटने आपण पाहतोय खेचून मारलाय या बॉलला. कार्पेटला रोल कर चेंडू जातोय. फिल्डर आहे. 1 धाव झाली आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. फ्रीटच्या चेंडूवरती पाहिलं तर मोठा फटका नाही आला, परंतु 2 महत्वाच्या धावा आल्यात. या 2 धावा, या 2 धावेने धावफलक पाहतो 25 वर जाऊन पोहोचते. 25 रन्स ऑन बोर्ड. अजून पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला, षटकार किंवा चौकार आला, तर थोडीशी धावसंख्या आपण पाहतील तर एक मोठ्या धावसंख्येपर्यंत वाटचाल केली जाईल. परंतु जर तरला थालने शेवटचे 2 चेंडूचा अजून सुद्धा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूवरती मोठा फटका येणं यावेळेस गरजेचं आहे. उमेश पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती. यावेळेस जोरदार मारायचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 32 धावांचा टार्गेट सेट केला जाईल. चौकार आला तर 30 धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. परंतु डॉट आला तर धावसंख्या 26 वरती जाऊन थांबेल. बघूया शेवटचा बॉल आहे, कोणतं समीकरण सेट केलं जाईल. यावेळेस पुढे सरसावून वाह वाह वाह, ना सूरज देखते ना मुहूर्त देखते, हम तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. षटकार येतोय शेवटच्या बॉलवरती.
वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील ठना ठना तुझं बोंबलशील ठना ठना. थँक्यू डीजे. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पहा, हाफ ट्रॅक होता, पुढे सरसावून या बॉलला खेचून मारलाय आणि शेवटच्या बॉलवरती हा मोठा फटका खेळलाय आणि या 6 धावेने पाहतोय आपण धावफलक 31 वरती जाऊन पोहोचते आणि 32 धावांचा टार्गेट इथे सेट केलं गेलंय. मग या नाण्याची एक बाजू पाहिली, 32 धावांचा टार्गेट सेट केलंय अबू स्पोर्ट्स खाडी संघाने. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके आले आहेत, परंतु यावेळेस पहिल्यांदा आता गोलंदाजी करायचं आहे आणि या 31 धावा 32 धावा जर डिफेंड करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर त्या 32 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील ते सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. महेंद्र पवार यांना आम्ही एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी संधी देतोय आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. चला थोडीशी घाई करायची पंच. नाण्याची एक बाजू पाहिली आपण, 32 धावांचा टार्गेट सेट केलंय. नाण्याची दुसरी बाजू आता आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहूया. 32 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि 32 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील इथून खार्डी संघाकडून. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय निलेश जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. स्ट्राईकवर असतील 2 फलंदाज विजय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेश यांना. महेंद्र इथं स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय यांना आणि निलेश जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी निलेश. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन निलेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. 32 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. पहिला बॉल. पहिला बॉल कट केलाय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडूला पाठवलाय. डी झोन मध्ये जातोय चेंडू. पहिला चेंडू सिंगल धाव येते. सिंगल धावेने श्री गणेश होतोय धावसंख्येचा. स्ट्राईक चेंज केली जाईल. बघा बॅट्समॅन लक्षात ठेवायचं आहे, जर बॅटला चेंडू स्पर्श होऊन जर गेला तर स्ट्राईक चेंज केली जाईल. लेग बाईज किंवा बाईज जर असेल आणि धाव डिक्लेरेशन झोनमध्ये गेला चेंडू तर ती धाव नक्की मिळेल, परंतु स्ट्राईक चेंज केली जाणार नाही. पहिल्या बॉल सिंगल आलाय.
यावेळेस तेच तर्रार. बघा पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु ते पंचांनी अपील ती फेटाळली आहे. बघा बॅट मला वाटते विकेटला खालच्या जी विकेट आहे खेळपट्टी आहे त्याला घासली होती, त्याच कारणास्तव तर पाहिलं तर हा डॉट दिलाय. बघा पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम केलं होतं यावेळेस खार्डी संघाने, परंतु पंचाने कोणतंही दाद यावेळेस बांधली गेली नाहीये. डॉट आलाय. यावेळेस पुढचा चेंडू पहा आपण अप्रतिम होता. अचूक टप्प्यावरती यावेळेस निलेश यांनी गोलंदाजी करताना पाहतोय. बघा पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती सायलेंट डोंगरीपाडा संघाने. शेवटचं षटक पाहिलं तर थोडंसं महागडं होतं, थोडंसं नाही खूपच महागडं होतं, परंतु यावेळेस 32 धावा जर करायचे असेल तर मोठे फटके प्रति षटकामध्ये 2 खेळावे लागतील. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आला या षटकातील. प्रवीणजी जाधव यांचे सुपुत्र आहेत प्रीतमजी जाधव, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डॉट आलाय. 3 चेंडू डॉट आलेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. ऑन साईडला आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये उमेश आहेत तिकडे. एक सिंगल धाव येताना पाहतोय. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एक सिंगल धाव. धावफलक पाहतोय 2 वर जाऊन पोहोचते. 2 रन्स ऑन बोर्ड. बघा शेवटचा बॉल आहे. 30 धाव्यांची अजून सुद्धा गरज आहे जिंकण्यासाठी. 13 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल या षटकातील. या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस पुढे सरसावून ऑन साईडला ड्राईव्ह केला या बॉलला. शतरक्षक आहे थोडंसं दूर आहे बघा. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 3ऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? पण तो चांगला फेकी येतोय, चांगली फेकी येते. 2च धावा. या 2 धावांशी धावफलक पाहतो पण 4 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटक संपते. पहिल्या षटकात समाप्त होतं. धावसंख्या पाहतोय 4 वर जाऊन पोहोचते. कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना खार्डी संघाच्या 1 धाव होती आणि 2 महत्त्वाचे खेळाडू पाहिले तर डगआउटच्या आसला पोहोचले होते. सायलेंट डोंगरीपाड्याचा विचार केला तर थोडंसं ड्रायव्हिंग सीटवरती आहे. धावाच नक्कीच कमी लागल्या गेल्या. 4 धावा आहेत, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे पाहिली तर एकही गडी त्यांच्या विकेट गमावून गेला नाहीये. म्हणजे थोडीशी महत्त्वाची बाब त्यांच्यासुद्धा आलेली आहे या सेकंड इनिंगमध्ये. देवा येतोय न्यू बॉलर. देविदास बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. देविदास जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन मॅच अजून सुद्धा पाहिलं तर ऑन आहे. सरासरी पाहिले तर 14च्या रनरेटने जावं लागेल. म्हणजे प्रति षटकामध्ये 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. बघा विजयकडे विचार केला तर एक उंच विष्टीचा आपण खेळाडू पाहतोय. त्यांच्याकडे ताकद आहे, कुवत आहे, टायमिंग आहे, परंतु आत्ता पाहिलं तर ते स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे. आपली टीम थोडीशी बॅकफूटवरती आहे. बॅकफूटवरून फ्रंटफूटवरती आणण्याचं काम यावेळेस विजय यांना करावं लागेल. विजय यांना विजयाच्या वाटचालीवरती पावलावरती पाऊल ठेवून जावं लागेल. देवा येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर होत आहे. ऑफसाईडला कट केलाय. बाउंड्री लाईन जवळ जातोय चेंडू, परंतु बघा थोडंसं वळण घेतलंय आणि चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 2 धावांसाठी 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहतोय 6 वर जाऊन पोहोचते. बघा फटका तर चांगला खेचला होता विजय यांनी. बघा जर थोडीशी बाउंड्री लाईन थोडीशी मोठी असती तर नक्कीच हा चौकार गेला असता, परंतु 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहतो पण 6 वर जाऊन पोहोचते. 6 रन्स ऑन बोर्ड. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. दुसरा चेंडू घेऊन या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण बॅटच्या टोला लागलाय. चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. बघा बॅटला
ब्रश होऊन हा चेंडू सरळ निघून गेला विकेटच्या मागे. सिंगल धावेसाठी. सिंगल धाव येते. सिंगल धावेने आपण पाहतोय धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. सातत्याने पाहिलं तर देवीदासांची गोलंदाजी बॉडी लाईनवरती करताना पाहतोय. कोणतेही मोठे फटके खेळून देण्याचा प्रयत्न यावेळेस करून देत नाहीये गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॉडी लाईन चेंडू होता बघा. आपण चांगल्या टप्प्यावरती यावेळेस गोलंदाजी करताना पाहतोय. विकेट नक्कीच मिळाले. दुसरा जायचा प्रयत्न होतोय. काय घडते काय बिघडते बघा. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात बघा. विकेट किपरकडे बॉल गेला होता. त्याने थ्रो केला आणि बॉलरने बॅकअप सुद्धा केलं होतं. परंतु त्यांच्याकडून सुद्धा थ्रो झाला. दोन्ही वेळेस थ्रो झाला परंतु हिट काय त्या विकेटला लागली नाही. म्हणजे गोटी नेहमी यावेळेस लागला नाहीये. आज समीकरण पाहतोय आपण 9 चेंडूमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच अजून सुद्धा पाहिलं तर ऑन आहे. या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी साईल डोंगरीपाडा संघ पाहिला तर थोडंसं फ्रंटफूटवरती येईल. थोडंसं बॅकफूटवरती नक्कीच गेलाय. महेंद्र येतोय स्ट्राईकवरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागलाय. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये एका धावेसाठी बघा. एक येते सिंगल येते. सिंगल डबलनी काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता यावेळेस अजून सुद्धा पाहिलं तर 22 आहे. धावसंख्या जाऊन पोचते 10 या आकड्यावरती. 8 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चार चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे या षटकातील. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील या षटकातील 5वा बॉल घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. यस पंचांचं बोट आकाशाकडे जाताना पाहतोय. यष्टांच्या समोर पकडलं गेलं इकडे फलंदाज विजय यांना आणि विजय यांची खेळी संपुष्टात. फर्स्ट विकेट डाऊन. LBWच्या रूपामध्ये फलंदाज बाद होणार पाहतोय मिस्टर विजय. तर समीकरण झालंय 7 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पहा. यष्टांच्या समोर इथे पाहिलं होतं बॅटरला आणि पहिल्या पण चांगले पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हितेश गणेशकर आणि सकाळी 17 आपण पाहिलं प्रवीण सुतार यांना. शेवटचा बॉल असेल या षटकातील. हाफ ट्रॅकवरचा पूल केलाय. फटका तर फसलाय बघा. चांगला झेल आणि फलंदाज होतोय फेल. आल्या पावली परततोय मिस्टर प्रकाश माळी. बॅक टू डग आउट गॉन. पाणी पड राणी ये नागराकड जब जब पाणी पड राणी ये नागराकड यो रिमझिम पाणी बिजुगराने जीव माझा तडफड. यो रिमझिम पाणी बिजुगराने जीव माझा तडफड. ये थेंबे थेंबे. यस थँक्यू डीजे. तुम्ही बॅटर पाहतोय पण उमेश येतोय. सॉरी गोलंदाजी मार्कवरती उमेश येतोय. उमेश भुरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. शेवटचा षटक हाताळणारी उमेश. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. विनोद होते नॉन स्ट्राईक एंडला परंतु स्ट्राईकवरती महेंद्र असतील. 6 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. बघा पहिल्या इनिंगमध्ये उमेश यांचे जे 3 झेल सुटले होते त्याच कारणास्तव पाहिलं तर या 32 धावा लागल्या गेल्यात. जर ते झेल जर कन्वर्ट केले असते हाफ सेंचुरी होते. एक तर झेल त्यांच्या हातामध्ये पडला होता. जर तो झेल कन्वर्ट केला असता कॅच घेतला असता इकडे समीकरण थोडंसं बदललं असतं. पण तो झेल सुटला कॅच सुटला आणि तिकडून थोडीशी मॅच सुद्धा डोंगरीवाडा संघाकडून सुटताना पाहतोय या सेकंड इनिंगमध्ये. 6 बॉल 22ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा इथे सामना ऑन आहे. पहिले 3 चेंडू महत्त्वाचे. 3 चेंडूवरती किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्ट्राईकला बॅटर पाहतोय महेंद्र आहेत. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला आपण पाहतोय. सिंगल येते. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक आपण पाहतोय 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड.
अजून सुद्धा पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे अजून सुद्धा पाहिलं तर बॅटिंग करणार संघासाठी. इथून मोठे फटके आता एखादा यावं लागेल 2 बॉलवरती. यावेळेस बघा बॉडी लाईन हा चेंडू हाताळला होता. पंच जरा बघा कारण ते बॉल जास्त लागला चेहऱ्यावर त्यांच्या. चला पाणी घेऊन जायचं आहे. चेहऱ्यावरती बॉल लागलाय. चला बर्फ सुद्धा घेऊन जायचं. डोळ्यावरती हा चेंडू लागलाय. बर्फ सुद्धा घेऊन जायचं आहे. जर गोळेवाल्यांनी बर्फ द्यायचा आहे. चला त्या बॅटरला तुझं डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे कारण जास्त इजा झाली असं वाटते. चार बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. यावेळेस लोड फुलटस बॉल होता. ड्राईव्ह केला या साईड ऑन साईडला. एक धाव झक्की झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. बघा 2 धावा येत आहेत. या 2 धावांनी समीकरण आपण थोडंसं दूर जाताना पाहतोय. 3 मध्ये 18 मॅजिकल 3-6 मारावं लागतील इकडे बॅटरला. पहिला येईल का? परंतु नाही. यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू हाताळलाय उमेश यांनी. बघा बॅटिंग सुद्धा उमेशने केली आणि शेवटच्या षटकामध्ये उमेशनी बॉलिंग सुद्धा केलंय. म्हणजे 100% एफर्ट्स यावेळेस उमेशकडून दिले जाते. पण जी टीमची साथ त्यांना फिल्डिंग करताना नक्कीच मिळाले आहे यावेळेस. उमेश पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील या इनिंगमधील आणि या मॅचमध्ये पूर्णपणे पकड बसवलंय. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक सिंगल येते. विकास येतोय. न्यू बॅटर आपण पाहतो स्ट्राईकवरती. शेवटचा बॉल असेल. 17 धावांची आवश्यकता असेल. संघाचा कर्णधार आता सुद्धा पाहतोय पण बॅटिंगवरती आलाय. माझ्या कारकिर्दीमध्ये मी 16 धावा एका चेंडूमध्ये चेस होताना पाहिल्यात सागर सर. ते भाईंदरचं ग्राउंड होतं मीरा भाईंदरचं आणि तिथे मी माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा बघितलेत 16 धावा चेस होताना. परंतु 17ची आवश्यकता होती आणि इथे शेवटच्या बॉलवर चौकार आलाय आणि सामना जिंकला इकडे अबू स्पोर्ट्स खार्डी संघाने. हाडलं का साई डोंगरीपाडा संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर उमेश आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराने सुद्धा यायचं आहे. उमेश यांचा विचार केला. 11 चेंडूमध्ये 24 धावा वैयक्तिक पटकावल्या. उमेश यायचा आहे. उमेश 2 षटक उमेश नॉन स्ट्राईक एंडला होते.